खोटं खोटं म्हणजे काळोखात लपलेली आग असते. ती जळत नसल्यासारखी वाटते, पण एक दिवस सगळं भस्म करतेच. म्हण आहे ना, चोराच्या मनात चांदण्या, सत्याच्या हातात सूर्य. आज तू खोटं बोलून वाचलास, पण उद्या तेच खोटं तुझ्या पायाखालची जमीन ओढून घेईल. लोकांसमोर तू स्वच्छ दिसतोयस, हसतोयस, चमकतोयस, मोठा झाल्यासारखा भासतोयस. पण आज आतून जर तू खोटाच्या विटा रचत असशील, तर लक्षात ठेव, खोटाचं बांधकाम उंच असतं, पण पाया वाळूतलं असतं. बायबलचं वचन सांगतो, खोटे ओठ प्रभूला घृणास्पद आहेत, पण जो सत्यात चालतो तो त्याला प्रिय आहे. आज तू एखाद्याला फसवलंस, आज तू एखाद्याची गोष्ट लपवलीस, आज तू स्वतःलाही सांगितलंस, कोणाला कळणार नाही. पण एक लक्षात ठेव, देवाच्या नजरेत CCTV कधीही बंद होत नाही. ते म्हण आहे ना, सत्याला पाय नसतात तरी ते सगळीकडे पोचतं. खोट्याला घोडा असतो, पण तो फार दूर धावत नाही. आजच थांब. खोटाचा मान राखण्यात आयुष्य झिजवण्यापेक्षा सत्य स्वीकारून क्षमेत नवीन सुरुवात कर. कारण खोटं तुला काही काळ वाचवेल, पण सत्यच तुला कायम उभं करेल. जर आज तू चुकतोयस, तर आजच दुरुस्तीचा दिवस आहे. देव दंड देण्यासाठी नाही, तर बदल घडवण्यासाठी वाट पाहतोय. बायबलचं वचन सांगतं, तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. लक्षात ठेव, खोटं जास्त दिवस लपून राहत नाही, आणि पण सत्य जास्त दिवस दडपूनही राहत नाही. गॉड ब्लेस यू.